सोमनाथच्या धबधब्याला मस्त पाणी आलं आहे. आपला हा आंब्याच्या वाडीतला धबधबा आहे आणि इकडे मोठ्या प्रमाणात मस्त पाणी वाहत आहे. आता आपण त्याचा आस्वाद घेतच आहोत. आपल्या पर्यटकांना माहीत झालं पाहिजे का कुठे कुठे धबधबा आहे. आणि इकडे मस्त आम्ही आंघोळ करणार आहोत वरती जाऊन बबल्या आणि मागं बघू शकता कसं वाहत आहे. आपला तुडुंब भरून मस्त जंगलातून येणारा आमचा हा आंब्यातला 3 धबधबा आहे. आणि मस्त मुराद आम्ही या निसर्गाचा आस्वाद घेत असतो पावसाळ्यात आणि फिरत बी असतो. आणि इकडून प्राणी पण जातात आणि हा सगळं पाणी आपल्या मूळच्या नदीत मिळत असतो. आणि एवढं चिंब होऊन आम्ही 5-7 आणि आता चिवडा बिवडा खाऊन आता थोडासा निवांत अजून आम्ही जंगलात फिरणार आहोत. जंगलातला अनुभव एकदम मस्त असतो. जंगलातल्या वाटा काढत आम्ही आता समोर जात आहे. इकडे बघू आता रस्ता आहे का काय. तर शेवटी आम्ही आता मार्ग काढत अंदर जंगलाच्या दिशेने जात आहे धबधब्याचा आस्वाद घ्यासाठी. आमच्या आवडीचा धबधबा आहे. है मच्छा है हो पकड़.
ऑक्सिजन आमच्याकडे भरपूर आहे, पण हे जनसामान्यापर्यंत पोहोचलेलं नाही. आणि आपण पाहू शकता आमचा 3 धबधबा आहे एकदम निसर्गानं नटलेला. आज त्याला एवढा पाणी आहे. आम्ही इथंच पोहण्यासाठी शिकलो आणि आज धबधबा निवांत मस्तपैकी वाहत आहे. माझं पण पाहू शकता आपण. चांगलं वागता येईल तेवढं निसर्ग प्रेम आम्हाला देत असतो आणि आम्ही निवांत जिथे वाटेल तिथे त्या जंगलात दरीखोऱ्यात फिरत असतो. कारण की हे जंगल आपलं आहे, सगळ्यांचं आहे. जो होणारा कचरा आहे ते उचलण्याचं काम आम्ही करतो आणि अद्भुत नजारा आज आम्हाला या पावसानिमित्त अजून भेटला आहे पाहण्यासाठी. तर आम्ही इकडे पण मागं पाहू शकता मस्त निवांत वाहत आहे आणि मागचा पण धबधब्याचा आवाज आपल्याला येत आहे. आणि आम्ही आता हे सगळं फिरत असताना एक चांगला अनुभव आमच्या लाईफमध्ये येतोच. नवीन ऊर्जा घेऊन आम्ही आमच्या कामाची सुरुवात आम्ही करत असतो आणि सोमनाथचा धबधबा अजून वाहत आहे.